माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव सिडको नवीन नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक बाळासाहेब आंबेडकर होते, तर कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल गायकवाड, अमृत नरंगलकर, अनिल बेर्जे आणि माता रमाई जयंती उत्सव समितीने केले होते। सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांचा भीमगीतांचा दणदणीत कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। बहुजन महापुरुषाला त्रिवार वंदन करून आजच्या माता रमाई जयंती महोत्सव 2025 या कार्यक्रमाचे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे। खूप आनंदाची आमच्यासाठी सिडको नवीन नांदेडच्या या भागातील लोकांसाठी आजची ही जयंती महोत्सव आमच्यासाठी ऐतिहासिक जयंती महोत्सव आहे। हा जयंती महोत्सव साहेबांनी 2014-15 पासून सुरुवात केलेला आहे। नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या आसपास सुरू झालेला हा जयंती महोत्सव आहे। या जयंती महोत्सवात इकडे कुठेही जयंती महोत्सव साजरा होत नव्हता, तेव्हापासून सुरुवात केली आणि ह्या जयंती महोत्सवाची सुरुवात आजच्या 2015 पासून झालेल्या अनेक मान्यवर या जयंती महोत्सवाला, अनेक वक्ते या जयंती महोत्सवाला उपस्थित राहिले। आजच्या जयंती महोत्सवामध्ये सर्वांची विनंती होती, सर्वांचं म्हणणं होतं साहेबांनी जयंती महोत्सवाला एकदा निमंत्रित करावं। आम्ही 2019 पासून साहेबांच्या संपर्कात होतो। 2020च्या जयंती महोत्सवाला आदरणीय अंजलीताई या कार्यक्रमाला होऊन गेलेले आहेत। युवकाचे आयकॉन सुजात भाऊ आंबेडकर साहेबांचे 2 कार्यक्रम या स्टेजवरून झाले। रेखाताई ठाकूर 2023च्या जयंती महोत्सवाला आल्या होत्या। अकोल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने या जयंती महोत्सवाला उपस्थिती लाभलेली आहे अनेक वेळ, आणि आजच्या जयंती महोत्सवात साहेबांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली। वंचित ह्या गाण्याचं उद्घाटन पुण्यामध्ये आदरणीय अंजलीताईंच्या हातून झालं होतं। अरे कोण आहे मी वंचित वाला, सांग कोण आहे मी बाळासाहेब वाला, अरे लोभी नाही मी, अरे लोभी नाही मी कसल्या सोन्या नाण्याचा, अरे कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा, कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर पण मोदीने त्याला काय करून ठेवले? वाघाचं मांजर करून ठेवले। अशी असणारी परिस्थिती आहे। उठ उठ बसत बस अशी अवस्था करून ठेवलेली आहे। तो तुमचं बघणार की त्याचं बघणार? मोदीने सरळ सांगितलं, तोंड उघडलंस तर साला तिहार जेलमध्ये टाकेन। तो तुमच्यासाठी तिहार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगत राहील? कोणासाठी लढेल तो? कोणासाठी लढेल? तुमच्यासाठी की त्याच्यासाठी? त्याच्यासाठी। स्वतःचं पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो? जा घेऊन माझ्या पोराला। आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्या पोलिसाला? काय म्हणतो? काय आपण त्या पोलिसाला? घेऊन जा। मग काय म्हणतो आपण? घे आणि सोड। जसं आपण आपल्या पोराचा असताना
बाहेर राहायला पाहिजे, तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून. तो कशाला तुमच्यासाठी भांडेल. तुम्ही जाऊ दे, काय व्हायचं ते होईल. मी आपलं असताना माझं आयुष्य बाहेर राहून मला मारतो, आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात. अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून बाळासाहेब म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे, आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावरती असता कामा नये. कधी सुरी फिरवेल हे कळत नाही. दोन्ही बाजूने संकट आहे. एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षिता ही काढण्याचा भाग चाललाय, आणि दुसरं जे सत्तेवरती बसलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या, ते असं म्हणतंय की आम्ही संविधान या देशातलं बदललं. तुमचं राहिलं काय. आणि आम्ही काय करतोय आज. कोणाची जयंती साजरी करतो. कोणाची करतो. कोणाची करतो. महान विद्वान आपल्या सभेमध्ये बसलेले, त्याचं स्वागत करतो मी. विचारायचं कोणाची जयंती आपण साजरी करतो. दुसरं विद्वान आपल्याला दिसतं. कोणाची जयंती आपण साजरी करतो. दोन विद्वान ह्या सभेमध्ये आले, त्यांचं स्वागत करतो. पण आपण का जयंती साजरी करतो. जाऊ दे, रात्री 9 वाजताच बोलतंय ते. आपण जयंती का साजरी करतो. का साजरी करतो. का त्यांच्या त्यागाशिवाय आणि त्यांच्या कष्टाशिवाय बाळासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं नसतं. त्यांच्या त्यागाचं आज आपण या ठिकाणी जयंती साजरी. त्यागाचं असणारं जे प्रतीक आहे, हा त्यागाचा गुण आपण स्वीकारणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.